सैफवर हल्ला करणारा अद्यापही फरार, पोलिसांकडून हल्लेखोराचा शोध सुरू। पोलिसांच्या वेगवेगळ्या टीमकडून आरोपीचा शोध सुरू। लीलावती रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सैफ अली खानचा आज जबाब नोंदवणार क्राईम ब्रांचची टीम घेणार सैफ अली खानचा जबाब, हल्ल्याची जाणून घेणार माहिती। सैफ अली खानच्या हल्लेखोरानं 1 कोटी रुपयांची मागितली खंडणी। सैफनं मुलांसह 4 कर्मचाऱ्यांचे वाचवले जीव। मदतनीस लिमाच्या जबाबात हल्ल्याचा थरारक अनुभव। खंडणी प्रकरणी वाल्मिक कराडच्या जामिनाला सीआयडीचा विरोध। खंडणी आणि देशमुख हत्या प्रकरणाचं एकमेकांशी कनेक्शन, पुराव्यांशी छेडछाड होऊ शकते, सीआयडीचा युक्तिवाद। राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत। बांगलादेशकडून कांदा आयातीवर 10% शुल्क आकारणी, कांद्याच्या दरावर परिणाम होण्याची शक्यता। छत्तीसगडच्या विजापूरमध्ये सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये चकमक, 12 माओवाद्यांचा खात्मा करण्यात यश। डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वी भारताला मोठं गिफ्ट, अमेरिकेनं भारतीय अणुसंस्थांवरील निर्बंध हटवले। युद्धविराम थांबवण्याचा निर्णय इस्रायलनं धुडकावला। गाझावर केलेल्या हवाई हल्ल्यात महिला आणि मुलांसह 73 ठार।